या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया की या ठिकाणी 6व्या दिवसाची कीर्तन प्रवचन सेवा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली. तुकोबरायांचा टाळ्या वाजवल्या नाही ना आपण. महाराष्ट्रींनी आपल्याला सांगितलं, तुकोबरायांचा एक अभंग आहे की अमृताची गोडी पुढीला सांगसी आपण उपवासी असू नये. महाराज सांगतात की अमृताची गोडी पुढल्यांना सांगितलं, कीर्तनकारांचं त्यांनी सांगितलं, प्रवचनकारांचं सांगितलं की मूळ जर सांगितलं तर आपण उपवासी राहू असं जे व्याख्यात आहे त्यांना असं वाटतं. परंतु या ठिकाणी 20 मिनटं 30 मिनटं आपल्याला हाच उद्देश होता की जे मुळाहून आलेले आहे, मुळापासून ज्यांचा परमार्थ आहे आणि जी मंडळींनी अतिशय म्हणजे आपण परवा बोललो की वावडिंग टाकून बाळाला जसं दूध पाजायचं तसं जे सार टाकून, आता आमच्या जागृतीताई बोलल्या की सर्व पुस्तकं 20-25 पुस्तकं वाचून त्याचं सार काढून, म्हणजे लायब्ररीत आपण गेलो किंवा कुठून तरी पुस्तकं उपलब्ध केले, ग्रंथ वाचून केले, त्याचा अर्थ कळणार नाही आपल्याला, वाचत राहू. परंतु संत महंत त्याचा सार काढून आपल्याला देतात. म्हणजे थोडक्यात आता आपण बाळाला पहिल्यांदा पेज पाजायचे, आता सेअरलॅक पाजतात. तसं हे सेअरलॅक अत्यंत चांगल्या प्रकारे 20-30 मिनिटात आपल्याला या ठिकाणी प्रत्येक जणांचा तोच उल्लेख निघतो. मगाशी ताईंनी देखील या ठिकाणी व्यक्त केली आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे उठले. ते म्हटले तुमची माफी मागून. अतिशय नम्रपणा आहे. हा नम्रपणा केव्हा येतो? जेव्हा संतांच्या संगतीत आपण राहिलो. अशी संत संगत नम्रपणा आहे. आपण किती 2 वकिलांचं भांडण चालू द्या, पण ते न्यायाधीशांच्या जवळ बोलताना आपण कोर्टात सर्वांना येण्याची मुभा असते. कोर्टात कोणी गेले का नाही मला माहीत नाही, परंतु आपण चित्रपटात बघतो ते सारखं त्या न्यायाधीशाला सांगता मिलॉर्ड. तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगतो, वेळ होईल, ताईंना पण जायचं आहे बाकी तर एक 2 मिनिटात. कारण केव्हा आठवतं ना आठवतं, दादासाहेब फडणवीस म्हणून गावकरीचे संपादक होते, स्वातंत्र्य सैनिक माणूस. देववीर नावाचं आणखी एका साप्ताहिकाचं प्रकाशन करतात, ज्यांच्याकडे जवळजवळ 500 ते 1000 माणसं कामाला असतील आणि खूप गांधीधारी माणूस होता. परंतु त्यांच्याकडे कुठे पाहुणे आले तर त्या पाहुण्यांसोबत खुर्ची वगैरे टाकून बोलायचे आणि त्या शिपाई जो आहे ना त्याला बेल लावून बोलवायचे, शिपाई साहेब हो चहा आणा हो यांना. ते चहा घेत नव्हते, परंतु आलेल्या अतिथीला चहा पाजायचे. म्हणते शिपाई साहेब चहा घ्या. एवढा नम्रपणा त्यांच्या अंगी आला आणि म्हणून आपला मालक आपल्याला शिपाई म्हणतो, म्हणून ते अत्यंत निष्ठेने त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचे काम करायचे. तेव्हा रामनाथ महाराज हे अत्यंत तळागाळातून आले, अत्यंत संघर्ष त्यांच्या जीवनात आला, परंतु त्यांनी भगवंताची कास सोडली नाही. इथं ते एका ट्रॅव्हल कंपनीत आम्ही खूप जवळून त्यांचं जीवन पाहिलं. अनेक वेळेला आमच्याही सानिध्यात ते आले. त्यानंतर गायनाचा त्यांचा अंग होता. इथं येऊन ते सराव करायचे या ज्ञानपीठामध्ये, या पवित्र पुण्यमय जागेमध्ये. आणि कीर्तनकार ते त्यानंतर टाळकरी झाले. टाळकऱ्यानंतर त्यांनी हे असीदारा अशा प्रकारचं परत घेतलं आणि आपल्याला सर्वांना संबोधित केलं. अतिशय आम्ही शब्दात त्यांचं ऋण या ठिकाणी व्यक्त केलं नाही, परंतु त्यांनी सांगितलं की गाथा हा अत्यंत आपण म्हणतो की बाळाला आता कुणाचं दूध पाजतात ते आपल्याला सर्वांना माहीत आहे, नवजात बाळकाला. परंतु शास्त्रकार सांगतात की बाळाला वाघिणीचं दूध पाजायचं, परंतु त्या वाघिणीचं दूध कुठे मिळेल? पण ते सोन्याच्या पात्रात आणावं लागतं आणि सोन्याचं पात्र आणि त्याच्यात वाघिणीचं दूध हे जसं अशक्य आहे, तसं हे म्हटले की आता त्यांनी मोजून घेतले की 15 जण आहेत. तेव्हा संतांचा आशीर्वाद होतो, देवाची कृपा होते, मातापित्याचे पूर्वजांचा, संतांची ही सेवा हा माझ्या पूर्वजांचा ठेवा, हा माझ्या पूर्वजांचा ठेवा आहे. तो आपल्या एवढ्याच जणांना काय सापडला? आपले एवढेच जण धुळ्यात किती लोक असतील, कितीकांना माहीत असेल, पण एवढ्याच लोकांना काय सापडला? तर तो हा पूर्वजांचा ठेवा आहे. आपला पूर्वज हे आपल्याच व चेक पुस्तक देऊन जातील, नॉमिनी म्हणून आपलंच नाव लागेल, बाकी ज्यांचं नाव लागण्याची काही शक्यता नाही. तसं आपला हा जे आपले पूर्वज असं आपण कधीतरी तुकोबरायांच्या सानिध्यात आला असो
त्याचा हा ठेवा की पुन्हा उजळणीच्या पाठामध्ये पुन्हा या बालवाडीमध्ये आपल्याला प्रवेश घेताना आपल्याला चांगले शिक्षक या ठिकाणी आपल्याकडून पाठांतर करून या ठिकाणी जे जे काही आपण वाचलं असेल त्याचा सार सांगण्याचं काम या ठिकाणी करतात. पुन्हा तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये न राहता आम्ही शब्दसुमनाने त्यांचं स्वागत करतो, त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. त्यांनी असंच प्रेम, अशीच कृपा या ठिकाणी असू द्यावे असं त्यांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी विनम्रता व्यक्त करतो आणि त्यांचा सत्कार महाराज तुम्ही आशीर्वाद द्या त्यांना.